टायटलवरून तुमच्या विषय तर लक्षात आला असेल. डायरेक्ट टॉपिकला हात घालू. ह्या जगात 2 प्रकारची माणसं असतात. एक, ज्यांना रियालिटीची पूर्ण जाणीव असते, आणि दुसरे, ज्यांना इमॅजिनरी लाईफमध्ये जगायची सवय असते. जे रियालिटीची जाणीव आहे ज्यांना, त्यांच्याकडून एक्स्ट्रामॅरिटल अफेअर होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आणि जे इमॅजिनेशनमध्ये जगतायत त्यांच्याकडे हे चान्सेस खूप वाढतात. कसं ते सांगतो. ज्याला रियालिटीची जाणीव आहे त्याला माहीत असतं की आपण घरी गेल्यानंतर दिवसभरात खूप गोष्टी घडून गेलेल्या आहेत, कुणाचे वाद झालेले आहेत, कुणाची भांडणं, कोण कुणाला काय म्हणलं, बऱ्याच गोष्टी. आणि हे सगळं आपल्याला घरी गेल्यानंतर तक्रारीच्या स्वरूपात ऐकायला लागणार आहे. आणि हे माहीत असल्यामुळे तो ह्या सगळ्या सिच्युएशनला ग्रेसफुली हँडल करतो. आणि त्याला माहिती आहे की दिस इज द लाईफ, दिस इज हाऊ लाईफ वर्क्स. आता जे लोक इमॅजिनेशनच्या लाईफमध्ये जगतायत त्यांना वेगवेगळ्या फॅन्टसीज क्रेविंग करण्याची सवय असते. जसं की मी घरी गेल्यानंतर सगळेजण छान आनंदात असतील, सगळेजण मला स्माइल करून माझं स्वागत करतील, मला गिफ्ट देतील, मला सरप्राइजेस देतील, आणि अजून बऱ्याच अशा काही काही त्यांचे नखरे असतात. पण हे नखरे, ह्या सगळ्या एक्सपेक्टेशन रिअल लाईफमध्ये पूर्ण होऊ शकत नाहीत ना. आणि ह्या एक्सपेक्टेशन पूर्ण न झाल्यामुळे ते एक इमोशनल ड्रायनेस तयार होतो त्यांच्या मनात. अँड दिस इमोशनल ड्रायनेस इव्हेंच्युअली लीड्स टू अट्रॅक्शन विथ समवन एल्स. इथं सगळी गडबड होती. त्यामुळे बी रिअल, थिंक रिअल.